हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात. आणि तुम्हाला दिसत असेल नितीन चक्क ड्रायव्हिंग करत आहेत, ते पण पहिल्यांदाच, आणि तेही समृद्धी महामार्गावर. तर नितीनने पहिल्यांदाच गाडी चालवली, ते पण 50 ते 60 किलोमीटर. खूप छान त्यांनी गाडी चालवली. पहिल्यांदा माझ्या भावाने त्यांना दिली चालवायला, कारण आम्ही निघालो होतो इथे अमरावतीला जाण्यासाठी. तर हे बघा, इथे आलो आम्ही नितीनच्या आत्याच्या घरी, म्हणजे माझ्या आत्या सासूबाईंच्या घरी. खूप वर्षांनी भेटलो, त्यांना खूप आनंद झाला. आणि हे बघा, हे आहे त्यांचं घर. अगदी ह्या घराला जवळपास 100 वर्षापेक्षाही जास्त झाले असेल. आणि इथे बघा, आत्या भाच्यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या, त्या त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होत्या. आणि त्या एवढ्या इमोशनल झाल्या नितीनला बघून, अगदी त्या पार रडायला लागल्या होत्या, कारण खूप वर्षानंतर भेटलो. आणि नितीन माझ्या सासऱ्यांसारखे दिसतात, त्या नितीनमध्ये त्यांना त्यांचा भाऊ दिसतो. सांगायचा मुद्दा हा. त्यामुळे ते नितीनला बघून खूप खुश होतात. आणि आम्ही त्यांना मग गावी आलो होतो, तर नितीन मला बोलले की चल आपण जाऊन येऊ. तर आम्ही गेलो होतो इथे त्यांच्या घरी. तर इथे मस्त त्यांनी सीताफळं आणले होते तोडून. तर इथे आम्ही मस्त सीताफळांचा स्वाद घेतला. आणि ताजी ताजी सीताफळं इतके छान लागत होते ना, खूप भारी लागत होते. मी तुम्हाला दिसणार नाही, कारण मी शूट करत होती आणि अक्कांचं मी बोलणं ऐकत होती. आणि ते दोघे आते भाचे इथे बोलत बसले होते. बाजूला माझा भाऊ बसला होता. असं यांची इथे खूप सारे बोलणं झालं. इथे आम्ही चहा नाश्ता वगैरे घेतला, अक्कांशी गप्पा वगैरे केला, त्यांची तब्येत वगैरे विचारली कशी आहे काय वगैरे. हे सगळं त्यांचं इथे बोलणं चालू होतं. आणि अक्काला मध्ये मध्ये रडायलाही येत होतं, कारण त्या खूप भावूक झाल्या होत्या आम्हाला तिथे इतक्या वर्षानंतर बघून. तर मग अशा प्रकारे इथे आमच्या गप्पा चालूच होत्या. अक्काचं इथे बोलणं चालू होतं, जुन्या आठवणी चालू होत्या. आणि मग तिथून आम्ही गेलो अक्कांच्या मोठ्या मुलाच्या घरी. तर हे बघा, इथे आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि नंतर आलो आम्ही इथे त्यांच्या जिमवर. तर इथे ते सगळं आम्हाला सांगत होते की म्हणजे इथे काय काय इक्विपमेंट आहेत, कारण माझ्या भावाला त्याचं खूप चालू होतं की मला जिम बघायची आहे, म्हणून आम्ही इकडे जिमवर आलो होतो. आणि माझ्या भावाला माझा पुतण्या, म्हणजे नितीनच्या आत्याचा मुलगा माझा पुतण्याच झाला ना, तर तो माझ्या भावाला सगळं इक्विपमेंट सांगत होता की इथे काय काय ठेवलेलं आहे, काय काय नाही, हे सगळं. आणि तो माझा भाऊ तर एवढा खुश झाला ना ती जिम बघून. बोलतो, तू ताई यांना सांग ही अशी जिम आमच्या इकडे म्हणजे देऊळगाव राज्याला टाकायला. तर तिथे त्यांची जिम खूप चालेल, असं इथे खूप सारं बोलणं चालू होतं. आणि हे सगळे माझे पुतणे पण इतके खुश झाले ना आम्हाला बघून, खूप खुश झाले. अरुणाताई पण खूप खुश झाला. आणि जी अरुणाताईची सून आहे, म्हणजे माझी सून आहे, तर बघा मला सून पण आहे, तर ती पण खूप खुश झाली. आणि इथे बघा, दोघे साले मेवणे म्हणजे नितीन आणि आमचा आकाश, दोघे पण ट्रेडमिलवर एक्सरसाइज त्यांची चालू होती. आणि इथे अंकित माझ्या भावाला सांगत होता की तुला वेट लिफ्टिंग म्हणजे सगळ्या एक्सरसाइज कशा करायच्यात हे तो त्याला थोडं सांगत होता. आणि तो एवढा खुश झाला ना माझा भाऊ, बापरे काय सांगू तुम्हाला, मी खूप खुश झाला तो. त्यांनी 2-3 सेट केले आणि एकदम थकला, बोलते माझ्याच्याने नाही होणार. आणि इथे सगळं आम्हाला अंकित सांगत होता की आपण कसं कसं करतो, काय काय करतो, हे सगळं तो आम्हाला इथे सांगत होता. आणि मी पण त्याला बोलले की अरे एवढं सगळं जिम आहे, तू फ्रँचायझी जर तुला देता आली तर बघ, तिकडे देऊळगाव राजाला तू अशी फ्रँचायझी देऊ शकतो, कारण तिथे देऊळगाव राजा म्हणजे खूप मोठी सिटी आहे, तालुका आहे देऊळगाव राजा. तर तू तिथे तुझ्या जिमची फ्रँचायझी देऊ शकत असतील तर बघ तिथे तू दे म्हणून. तर ते इथे नितीनला पण सांगत होते की कसं कसं करायचं, काय काय करायचं इथे सगळे तो जिमची माहिती देत होता. आणि आम्ही म्हणजे खूप छान त्यांनी माहिती सांगितली की कसं करायचं काय नाही, हे सगळं तो इथे सांगत होता. आणि इकडे माझा भाऊ तर बापरे, कधी डंबेल्स घेऊ दे तर कधी काय करू दे, असं त्याचं इथे चालूच होतं, कारण तो जिम बघून इतका खुश झालेला ना की तुम्हाला मी काय सांगू. तर इथे पण त्यांनी 9-10 डंबेल्स मारले आणि मला बोलतो आता ताई बस झालं, माझ्याच्याने आता काही होणार नाही. तर असं आमचे म्हणजे आम्ही कधी गेलो होतो माहिती आहे, परतवाड्याला अंकितच्या लग्नाच्या वेळी. अंकितच्या लग्नानंतर आम्ही डायरेक्ट आत्ता गेलो, त्यामुळे ते सगळे खूप खुश झाले. सिल्विया तर फारच खुश झाली. आणि सिल्वियाने इतकं सुंदर जेवण बनवलं होतं ना, खूप भारी जेवण बनवलं होतं. मी तो व्हिडिओ घ्यायला विसरून गेली,
त्यामुळे हा व्हिडिओ खूप छोटासा बनते. आणि हा आहे जिमचा वरचा भाग. इथे पण खूप सारे इक्विपमेंट ठेवलेले होते. इथे आम्ही आलो आणि इथे आणली होती अंकितने आईस्क्रीम. तर इथे आम्ही जेवण झाल्यानंतर मग आईस्क्रीम पण खाल्ली. आणि ते बघा माझा भाऊ अजून त्या जिमच्या प्रेमातच होता. खरंच खूप हे बघा इथे काय चालू आहे याचं. खरंच तो इतका खुश झाला ना. आणि मला पण जिम भरपूर आवडली. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.